मिलिंद सरांना लेट का झाला तो आपण त्यांना एक प्रश्न विचारू। मागच्या वर्षी त्या डोंगराकडे दाखव, मागच्या शेतीतून असं ते पूर्ण दरड अशी कोसळली खाली आली पूर्ण। काय बोलता? आतमध्ये अलाउडच नाही? कॅमेरा मोबाईल सगळं बंद ठरला, फोटो सुद्धा अलाउड नाही, अलाउड काहीच नाही। साधना तपोभूमीचे गांभीर्य, मौन व शांतता ठेवून राखावे ही विनंती। गजानन महाराज यहाँ पे 12 साल तपस्या की है। फिर यहाँ से वहाँ गए कुंभ मेले का मूल स्थान है। अच्छा, मूल स्थान आहे कुंभ मेले का। त्याच्याबद्दल आपण जाणून घेण्यासाठी मंदिरात जाणार आहोत। कुंभमेळ्याची सिंहस्थ कुंभमेळा 15-16 इथे यांनी हरतालिकेचा तो कार्यक्रम होता बरोबर। हा, त्याच्यामुळे साफसफाई करण्याची राहून गेली। नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे। पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण निघालो आहोत बाईक राईडला। आज आहे शुक्रवार आणि आपण घोटी इगतपुरीच्या दिशेला निघालो आहे, म्हणजेच मुंबई हायवेला। आपला मीटिंग पॉईंट हा डिकॅथलॉन होता, त्याच्यामुळे आपण डिकॅथलॉनला वाट बघतोय, ती म्हणजे मिलिंद सरांची। मिलिंद सर एक 5 ते 6 मिनिटात इथं पोहोचतील आणि आपल्या प्रवासाला इथून सुरुवात होईल। आणि तुम्ही पण चला आमच्यासोबत आणि निसर्गाचा आनंद घ्या। मिलिंद सरांचे आगमन झालेले आहे। वा, बर्गमॅनला बरीच ॲक्सेसरीज मिलिंद सरांनी लावलेली आहे। त्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत नंतर। बरंच काही मॉडिफिकेशन चेंजेस केलेले आहे सेफ्टीच्या दृष्टीने। मिलिंद सरांना लेट का झाला तो आपण त्यांना एक प्रश्न विचारू। आईला सोडायला गेलो बहिणीकडे, गणपती होते ना तिकडे, चला ॲक्सेप्टेड। आईचं नाव घेतल्यामुळे ॲक्सेप्टेड विषय तिथंच संपला। मित्रांनो, आपली बाईक राईडला सुरुवात झाली। डिकॅथलॉन पाशी बराच टाइमपास झाला। आतमध्ये गेलो होतो डिकॅथलॉन मध्ये, मी काही शूट केलं नाही। आणि आता समोर तुम्ही व्ह्यू चेक करू शकता, अतिशय सुंदर आपल्याला व्ह्यू बा इथं बघायला मिळतोय, म्हणून आपण कॅमेरा ऑन केला। सुंदर, एकदम सुंदर वातावरण, खूप छान झालंय मित्रांनो। पाऊस नाहीये आणि ऊन पण नाहीये। मिलिंद सर त्यांची बर्गमॅन। एकच नंबर वातावरण झालंय मित्रांनो, एकच नंबर। खूप चांगला डिसिजन होता आजचा बाईक राईडचा आपला। सुंदर असा व्ह्यू आपल्याला घोटीच्या अलीकडे बघायला मिळतोय। आपण एक 5 ते 7 मिनिटात घोटीला पोहोचू, मग तिथून आपल्याला राईट हँड साईडला जायचं आहे। तर भेटूया पुढे। आपण घोटीपासून राईट साईडला फ्लायब्रिज खालून वळालो आहे आणि काही थोडेफार किलोमीटर आल्यानंतर, एक 2-4 किलोमीटर आल्यानंतर आतमध्ये एक राईट टर्न आहे। कपिलधारा तीर्थ कावनाई 5 किलोमीटर दाखवतो इथून आपल्याला तिथं जायचं आधी। चला तर मग भेटूया पुढे। सुंदर, अतिशय सुंदर। कॅमेरा ऑन केला, राहुलं नाही गेलं। खूपच छान, सगळीकडे मस्तपैकी एकदम ग्रीनरी आहे। आणि मिलिंद सरांच्या मागे डॉग लागला होता। मिलिंद सरांनी ब्रेक मारलाय का डोंट नो। मागच्या वर्षी त्या डोंगराकडे दाखव, मागच्या शेतीतून असं ते पूर्ण दरड अशी कोसळली खाली आली पूर्ण। काय बोलता? हो, तिला दिसतं ना, लँडस्लाइड झाली होती। हा, लँडस्लाइड झाली। अरे बापरे, दिसतं ना? हो दिसतंय ना, पूर्ण असं। अरे बापरे, गाडीच लावतो आता मी, गाडी उभी करतो। मित्रांनो, पाऊस थोडा कमी झाला आहे, आपण गाडी थांबवली। सुंदर एक 360 व्ह्यू देतो मी। सुंदर अशा ठिकाणी आपण ब्रेक घेतलाय गाडीचा। ग्रीनरी बघू शकता तुम्ही। थोड्याच अंतरावर पुढे मंदिर आहे। हे आपल्या बाईक्स आहेत। चला निघूया आता पुढे, मंदिर जवळच आलेलं आहे। श्रींची तपोभूमी, श्री गजानन महाराज संस्थान शेगाव। क्या बात आहे। आतमध्ये आपण
एंट्री घेतली. आपला पहिला स्पॉट आपण पर्यंत आलेलो आहे. अतिशय सुंदर. बहुतेक आपलं प्रसादालय चालू असेल तर आपलं भोजन आपण इथंच करून घेऊ. क्या बात आहे. मित्रांनो, श्री गजानन महाराज संस्थान. आपण इथं पार्किंगमध्ये गाड्या लावलेल्या आहेत. पहिल्या स्पॉटला आपण आलेलो आहोत. आतमध्ये दर्शन घेऊ आणि जर प्रसादालय चालू असेल तर तिथं जेवणाचा आस्वाद घेऊ. आपण इकडून आलो वरतून आणि हे एंट्री गेट आहे. शूटिंग अलाउड आहे ना? मंदिरात नाही, फक्त बाहेर करू शकतो ना, आतमध्ये अलाउडच नाही. कॅमेरा मोबाईल सगळं बंद करायला, फोटो सुद्धा अलाउड नाही. अलाउड काहीच नाही. अरे यार, ठीक आहे, चालेल, ओके. मित्रांनो, आपण मंदिरातून आणि प्रसादालयातून जेवण करून तर बाहेर आलो आहे आणि त्यांनी कॅमेरा काढणं सक्त मनाई सांगितले. त्याच्या मागचं रिझन असं आहे आणि त्यांचं एकदम रिझन जे आहे ना ते एकदम व्हॅलिड आहे. आतमध्ये गेल्यावर समजलं आम्हाला. कारण की श्री गजानन महाराज स्वतः इथे येऊन गेले. याला तपोभूमी म्हणून मानलं जातं आणि ही तपोभूमी आहे. आणि आतमध्ये जागोजागी त्यांनी बोर्ड्स लावले होते की मौन व्रत धारण करून पूर्ण ॲक्टिव्हिटी करायची. दर्शन वगैरे घेऊन प्रसादालयातून जेवण करून आता आपण बाहेर पडलो आहे. एक 2 ते 4 किलोमीटरवर पुढे कपिलधारा तीर्थक्षेत्र आहे, तिथं जाऊ. चला तर मग भेटूया पुढे. आता आपण इथून निघतोय. मला एक समोर बोर्ड दिसला म्हणून मी गाडी थांबवली. इथं बोर्डवर यांनी क्लिअर कट लिहिलेलं आहे, साधना तपोभूमीचे गांभीर्य, मौन व शांतता ठेवून राखावे ही विनंती. म्हणून आतमध्ये मोबाईल कॅमेरा बिमेरा काहीच अलाउड नव्हतं. आता मिलिंद सर गेले पुढे. चला तर मग आपणही निघूया. पार्किंगमधनं गाडी काढली आता आपण. तर मित्रांनो, आपण श्री गजानन महाराज संस्थान तपोभूमी तिथून थोडंसं आतमध्ये लेफ्टला आहे. 2 ते 3 किलोमीटरवर कपिलधारा तीर्थक्षेत्र आहे. तिथपर्यंत जाऊया. थोडासा आपल्याला इथं घाट सेक्शन बघायला मिळतोय. पाऊस बऱ्यापैकी काय पूर्णपणे थांबलाय. ऊन पण पडलंय, त्याच्यामुळे गरम होतंय खूप. आपण तर खूप मोठे मोठे जॅकेट बिकेट घालून आलो होतो कारण की वातावरण येताना खूप थंड होतं. समोर तो व्ह्यू चेक करा, क्या बात, जबरदस्त. बहुतेक आपण कपिलधारा तीर्थक्षेत्र या ठिकाणी थोडं खाली उतरून जावं लागेल आपल्याला, हा रस्ता सोडून. बहुतेक पुढून लेफ्ट नाही. मिलिंद सर हा तो ॲरो दाखवतोय बोर्डवर. बरोबर, करेक्ट एकदम. आपल्याला ते तिथून आहे ना तो मिलिंद सर. कसं काय घेते कसं. चला पुढे जाऊन बघू. कुठून वेगळा रस्ता असेल कदाचित. इथल्या या जागेचं पण महत्त्व खूप आहे. जर आतमध्ये आपल्याला गुरुजी वगैरे भेटले तर त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया काय महत्त्व आहे. मला माहिती आहे थोडीशी हिस्ट्री इथली. मित्रांनो, आपण कपिलधारा तीर्थक्षेत्र या ठिकाणी पोहोचलो आहे. आपल्या गाड्या इथं पार्क केल्या आहे रस्त्यावर. या आपल्या बाईक्स आहे. आता आपण इथून आतमध्ये दर्शन घेऊन येऊ आणि या जागेचं थोडक्यात महत्त्व काय ते पण गुरुजींकडनं जाणून घेऊ. गुरुजी नसतील तर मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. हा समोर बघू शकता तुम्ही पूर्ण मंदिराचा परिसर आहे. या मंदिराच्या एंट्री गेटला दोन्ही बाजूला हत्तींचं असं छानपैकी डेकोरेशन आहे. खाली बहुतेक महादेवांचं मंदिर आहे आणि इथं एक छोटंसं कुंड आहे आणि त्यामध्ये जर मी झूम करून दाखवलं तर आतमध्ये तुम्हाला फिश पण दिसतील. तर ह्या कुंडाचंच महत्त्व आहे. त्याच्याचबद्दल आपण जाणून घेण्यासाठी मंदिरात जाणार आहोत.
अरे यार गुरुजी नाही आहेत, गुरुजी नाही आहे मित्रांनो. मंदिर आहे, दर्शन घेऊ. तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो, मी पण दर्शन घेतो कारण मला कॅमेरा धरायला कोणीच नाही आहे, मी एकटाच असल्यामुळे मी पहिले दर्शन घेतो. हाँ कपिल महामुनि जी का जब से आगमन हुआ, हाँ हाँ जब से धारा सतत बहती है, हाँ हाँ और कुंभ मेले का मूल स्थान है. अच्छा, मूल स्थान ये है कुंभ मेले का. बाद में पेशवाई जी ने जब सन्यासी वैरागियों में झगड़ा हुआ आपस हाँ में, हाँ तो फिर उन्होंने बंटवारा कर दिया. अच्छा. ऐसा करके और गजानन 2 महाराज बूंद कुछ तो भी यहाँ पे गिरी थी ना अमृत की, एक कुंड में. अच्छा छोटा कुंड जो है. ओके, धन्यवाद बाद गुरुजी. में बड़ा कुंड बनाया गया. वो नीचे जो बड़ा कुंड है जगह उसमें ना होने के कारण बड़ा कुंड नीचे बनाया गया. अभी स्नान उसमें होता है. पहले स्नान उसमें होता है कुंभ मेला का सबसे पहले. अभी 17 अगस्त 2027 को है यहाँ पे हाँ, रक्षाबंधन के. रक्षाबंधन के दिन और गजानन महाराज यहाँ 12 साल तपस्या की. गजानन महाराज यहाँ पे 12 साल तक हुई है. 12 साल तपस्या की है. हाँ, फिर यहाँ से वहाँ गए सेगांव, वहाँ सेगांव में भी समाधि ली. ओके. अभी सेगांव संस्था वालों ने इधर बनाया, 1 किलोमीटर दूर इधर है, देखिए. हाँ, उधर जाके है हाँ, वहीं पे तपोभूमि. हाँ, वो जो तपोवन लगा अभी 2018 में बना हुआ है. अच्छा, धन्यवाद गुरुजी. आया ही ऐसे. बाहर दिखाता हूँ ना मैं. फिर ये लिखा हुआ था. हाँ, वो दिखा है, लिया उसको. ओके. अभी ऋषि पंचमी कब थी ना, हाँ हाँ कचड़ा जो हुआ ना, हाँ, वही थोड़ा बहुत गलत लग रहा है वो. इतनी महंगा लोग थे ना पूजा पाठ वाली. हाँ हाँ, 2-4 आदमी लगा के दिन का जाम. ठीक आहे ठीक आहे ठीक. ओके, धन्यवाद गुरुजी. मित्रांनो, आपल्याला गुरुजींनी थोडक्यात माहिती दिली या जागेचं महत्त्व काय. गजानन महाराजांनी स्वतः इथं 12 वर्ष तप केलेलं आहे. आणि हे जे कुंड गुरुजींनी सांगितलं, मी येताना तुम्हाला दाखवलं होतं. या जागेचं महत्त्व असं आहे की इथं अमृताचे पहिले 2 थेंब पडले होते. इथे 2 थेंब इथे पडलेले असल्यामुळे हे कुंड आत्ता या स्थितीमध्ये खूप छोटं आहे, याला एंट्री अलाउड नाही आहे. तर बाहेर मोठं, खाली एक मोठं कुंड केलेलं आहे. तर ते नवीन केलेलं आहे स्नान करण्यासाठी जेव्हा साधू वगैरे येतात. आणि खाली इथं जे आहे ते भोलेंचं मंदिर आहे. हे पूर्ण कुंड आहे. जय बजरंगबली की जय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भोलेंचं मंदिर आहे मित्रांनो. आहे समोर इकडे माता आहे, नंदी महाराज. ओम नमः शिवाय. मित्रांनो, तुम्ही पण दर्शन घ्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे गजानन महाराज. सुंदर, अतिशय सुंदर. तर या जागेचं महत्त्व थोडक्यात हे की ह्या जय बजरंगबली की जय कुंभमेळ्याची जी सुरुवात होते, तर इथे जे अमृताचे 2 थेंब पडलेले आहेत, सुरुवात इथून होते. मग नाशिक, त्र्यंबकची तिथून होते, नाशिक आणि त्र्यंबक. तर हे पूर्ण असं इथं कुंभमेळ्याचे, सिंहस्थ कुंभमेळा 15-16चे इथं यांनी फोटो आपल्याला बघायला मिळतील दोन्ही साईडला. बघू शकता तुम्ही. आणि हे जे मोठं कुंड म्हणत होतं ना, ते मोठं कुंड खाली आहे. हे मोठं कुंड आहे. थोडं इथं त्या गुरुजींनी सांगितले की बाबा एक थोडे दिवस आधी इथं काहीतरी काल परवाला काहीतरी कार्यक्रम होता मोठा. कशाचा? ऋषी पंचमीचा. म्हणून जास्त इथं कचरा जमा होऊन गेलेला आहे. कार्यक्रम असतो. हां, झाल्यामुळे ना हा हरतालिकेचा तो कार्यक्रम होता. बरोबर. मग रोज
मंगळवेढ्याचा कार्यक्रम हा त्याच्यामुळे साफसफाई करण्याची राहून गेली. हा राहून गेली. कालचाच कार्यक्रम होता, भरपूर पब्लिक. हो बरोबर बरोबर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल. ओके धन्यवाद भाऊ. उद्या उद्या चला दादा, उद्या ब्लॉग अपलोड होईल आपला. चलो बाय, थँक्यू. चला मित्रांनो इथून निघूया आता. सुंदरसे असे आपले दर्शन झाले, मंदिराचे महत्त्व पण आपल्याला कळाले आहेत. मित्रांनो आता इथून आपल्याला पुढच्या स्पॉटला जायचं आहे. त्याच्यामुळे जर कंटिन्यू केलं तर आपला ब्लॉग खूप मोठा होईल आणि लोक बघायला कंटाळा करतात. त्याच्यामुळे या व्हिडिओला आपण इथंच थांबवूया आणि 5 सेकंडमध्ये दुसरा व्हिडिओ कंटिन्यू करूया. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.